भंडारा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक बातमी समोर येते। तालुक्यातील पहिल्या गावामध्ये एका 36 वर्षीय तरुणाने मानसिक तणावातून विहिरीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे। दारूचं व्यसन, एकटेपणा आणि मानसिक तणाव यातून हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येते। भंडारा तालुक्यातील पहिल्या गावात आज सकाळी जेव्हा ही घटना उघडकीस आली तेव्हा संपूर्ण गाव हादरून गेलं। प्रमोद नरहरी ठवकर, वय वर्ष 36 असं या दुर्दैवी मृत तरुणाचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार प्रमोद गेल्या अनेक वर्षांपासून घरात एकटेच राहत होते। त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य वेगळे राहत असल्याने त्यांना जाणवणारा एकटेपणा आणि त्यातच जडलेलं दारूचं व्यसन त्यांच्यासाठी जीव घेणं ठरलंय। गेल्या काही दिवसांपासून त्यांची मानसिक स्थिती अस्थिर असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे। 14 मे म्हणजेच आज गुरुवारी सकाळी प्रमोद यांचा मृतदेह गावातीलच एका विहिरीत आढळून आला। स्थानिक नागरिकांनी ही माहिती पोलिसांना दिली। घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवलाय। मृतकाचे भाऊ विनायक नरहरी ठवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रमोद हे प्रचंड मानसिक दडपणाखाली होते। या तणावातून आणि दारूच्या नशेत त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। या घटनेमुळे पहिल्या गावावर शोककळा पसरली आहे। मात्र या घटनेने समाजासमोर काही गंभीर प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केले। आजची तरुण पिढी मानसिक तणाव आणि व्यसनाधीनतेच्या विळख्यात कशी अडकत चालली आहे याचं हे एक विदारक उदाहरण आहे।